नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मनस्वी स्वागत करते। आजचा आपला लेक्चर बीकॉम 6th सेमिस्टरसाठी फायनान्शियल अकाउंटिंग आणि आपण बघत आहोत युनिट नंबर 4 प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आणि त्यामधला आज बघणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 4। ओके, प्रॉब्लेमची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली असेल। लिंक ओपन करून प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे आणि सोल्युशनसाठी समोर व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे, कारण यामधला एक पॉइंट जरी तुम्हाला तुमचा मिस झाला तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो, कारण एमसीक्यू टाइप क्वेश्चन तुमचा आहे, म्हणून प्रत्येक पॉइंट कव्हर होईल हा प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे। ओके, तर आधी क्वेश्चन समजून घेऊया आणि क्वेश्चन समजून घेऊन मग तो नंतर सॉल्व्ह करूया। तर बघा, क्वेश्चन दिलेला आहे एमपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 ऑगस्ट 2011 to take over the running business of Messrs. Patel and Sons from 1 January 2012. ओके, यांनी जो बिझनेस परचेस केलेला आहे कधी केलेला आहे 1 जानेवारी 2012। ओके, आणि इनकॉर्पोरेटेड कधी झालेला आहे 1 ऑगस्ट 2011 ला। ओके, आय थिंक हे 1 जानेवारी। चला, समोर फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द कंपनी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012। ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे 31 मार्च 2012 साठी। आपण सुद्धा जे प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन साठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करूया, ते सुद्धा कसं राहील 31 मार्च 2012 साठी। ओके, म्हणजे याचा अर्थ काय की आर्थिक वर्ष केव्हा संपते आहे 31 मार्च 2012 ला। ओके, सुरू कधी होत असेल हे 1 एप्रिल 2012 ला। क्लिअर? आता यांनी बिझनेस परचेस कधी केलेला आहे, रनिंग बिझनेस ऑफ मिसेस पटेल टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस ऑफ मिसेस पटेल फ्रॉम 1 जानेवारी 2012। ओके, MP Electronics Limited was incorporated on 1 ऑगस्ट 2012। ओके, तर या ठिकाणी 1 ऑगस्ट इनकॉर्पोरेशनची डेट आपल्याला बघायची आहे। इनकॉर्पोरेशन कधी झालेलं आहे 1 ऑगस्टला, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 1 ऑगस्ट। ओके, तर आता ऑगस्ट मध्ये बघा प्री इनकॉर्पोरेशन किती आहे आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन किती आहे। तर प्री इनकॉर्पोरेशनचे मंथ आहे 1 एप्रिल टू 1 ऑगस्ट, हे झालं प्री इनकॉर्पोरेशन। 1 ऑगस्ट पासून 31 मार्च पर्यंत पोस्ट इनकॉर्पोरेशन। ओके, आता एप्रिल मे जून जुलै किती मंथ झाले 4 मंथ, हे प्रिव्हियस प्रॉब्लेम सारखंच आहे, आणि उर्वरित 8 मंथ। ओके, 4:8 मीन्स 1:2, म्हणजे या ठिकाणी टाइम रेशो किती आलेला आहे आपला 1:2। टाइम रेशो इज इक्वल टू 1:2। ठीक आहे, पहिलं इम्पॉर्टंट सेलिंग जे आपले स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, स्टँडिंग एक्सपेन्सेस डिव्हिजिबल करण्यासाठी आपण टाइम रेशो या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे 1:2। क्लिअर? त्यानंतर समोर बघूया काय दिलेलं आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे 31 मार्च 2012चं। त्याचा यूज आपल्याला प्रॉफिट प्रियर टू अँड प्रॉफिट प्रियर अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन साठी करायचं आहे। त्यानंतर इन्फॉर्मेशन दिलेली आहे टोटल सेल्स फॉर द इयर 2011-12। ओके, 11-12 साठी, सॉरी 1 एप्रिल 2011-12 साठी आपल्याला सेल्स दिलेला आहे ₹20 लाख। ओके, डिवायडेड इंटू सेल्स अप टू 1 ऑगस्ट 2012, म्हणजे 1 ऑगस्ट 2011 पर्यंतचा आपल्याला सेल्स दिलेला आहे ₹4 लाख। ओके, 1 ऑगस्ट 2011 पर्यंतचा सेल्स किती दिलेला आहे 1 ऑगस्ट 2011 पर्यंतचा, म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनचा सेल्स आपल्याला दिलेला आहे ₹4 लाख, अँड फॉर द रिमेनिंग पिरियड ऑफ ₹16 लाख। ओके, रिमेनिंग पिरियडचा म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशनचा किती राहिलाय 16 लाख। तर आपल्याला या ठिकाणी सेल्स रेशो इझिली काढता येईल। तर बघा, सेल्स रेशो कसं काढू आपण, सेल्स रेशो साठी प्री इनकॉर्पोरेशनचं सेल्स आहे आपल्याजवळ 4 लाख। ओके, पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स किती होईल 20 लाख मधनं 4 लाख गेले तरी आपल्याला 16 लाख या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आलेलं असतं। तर या ठिकाणी रेशो बघा किती होईल, पोस्ट प्री आणि पोस्टचा 4 लाख is to 16 lakh
ओके, म्हणजेच 4:16. 4 1 4, 4 4 16. तर या ठिकाणी सेल्स रेशो आपला किती येत आहे? सेल्स रेशो 1:4. ओके, तर सेकंड आपलं कॅल्क्युलेशन सेल्स रेशो जे आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस डिव्हिजिबल करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे 1:4. ओके, त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे? शो प्रॉफिट प्रियर टू अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन ऑफ दी कंपनी. आपल्याला प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आणि नंतरचं आफ्टर इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट आपल्याला शो करायचं आहे. क्लिअर? त्यानंतर आपण एक जर सपोज आपल्याला परचेसची रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर परचेस रेशो काढत असतो. या ठिकाणी तसं काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. त्यानंतर आपण इंटरेस्ट टू वेंडरचा रेशो काढत असतो. तर इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो, पेमेंट ऑफ इंटरेस्ट टू वेंडर्स, इंटरेस्ट पेड टू वेंडर्स, इंटरेस्ट पेड टू वेंडर्स रेशो. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्याला जरी अदर इन्फॉर्मेशन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली नसली तरी ज्या वेळेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे तेव्हा जे इंटरेस्ट टू वेंडर दिलेला आहे त्याच्या ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे अप टू 30 सप्टेंबर. ओके, अप टू 30 सप्टेंबर. आता बघा या ठिकाणी 30 सप्टेंबर पर्यंतच राहील. 30 सप्टेंबर. ओके, आर्थिक वर्ष केव्हा संपणार आहे? 31 मार्च. सुरू कधी झालं? 1 एप्रिल. ओके, इनकॉर्पोरेशन कधी आहे? 1 ऑगस्ट. ओके, आता प्री इनकॉर्पोरेशनचे 4 मंथ आणि ऑगस्ट पासून तर सप्टेंबर पर्यंतचा उर्वरित जो आहे तो पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल. प्रॉफिट इंटरेस्ट पेड टू वेंडर्स. तर ऑगस्ट अँड सप्टेंबर, 30 सप्टेंबर म्हणजे 2 महिने पूर्ण होईल. ओके, तर या ठिकाणी जे इंटरेस्ट पेड टू वेंडर्स आहे ते किती येईल इथे? आफ्टर मध्ये 2 मंथ. तर या ठिकाणी 4:2. तर याचा रेशो किती होईल? 2 1 2, 2 2 4. म्हणजे इंटरेस्ट पेड टू वेंडर्स रेशो किती आहे इथे? इंटरेस्ट पेड टू वेंडर्स रेशो किती आलेला आहे? 2:1. ओके, तर जे इंटरेस्ट पेड टू वेंडर्स आहे आपल्याला या रेशोनुसार डिव्हिजिबल करायचं आहे 2:1 नुसार. ओके, तर जे आवश्यक रेशोज होते त्या रेशोजचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे जे की आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012. क्लिअर? सर्वात आधी आपण या ठिकाणी काय घेत असतो? स्टँडिंग एक्सपेन्सेस. तर आता क्वेश्चन मध्ये जे काही स्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले असेल ते स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण घेऊया. आपल्याला अलॉकेट करता आलं पाहिजे की स्टँडिंग एक्सपेन्सेस कोणते आहे, सेलिंग एक्सपेन्सेस कोणते आहे आणि अनकॉमन एक्सपेन्सेस कोणते आहे, ज्याची लिस्ट मी तुम्हाला बेसिक लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. आता बघा स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण घेतो आहे. स्टँडिंग एक्सपेन्सेस कशा पद्धतीने डिव्हिजिबल होते हे? डिव्हिजिबल किंवा आपल्याला याला डायरेक्ट लिहिता येईल टाइम रेशोनुसार. ओके, कशा पद्धतीने होते हे डिव्हिजिबल? टाइम रेशोनुसार. टाइम रेशो आहे आपला 1:2. ओके, आता बघा स्टँडिंग एक्सपेन्सेस. सॅलरीज स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे 1,08,000. सॅलरीज 1,08,000. इनर कॉलम मध्ये लिहिते आहे मी कारण सर्व स्टँडिंग एक्सपेन्सेस टोटल करून आपल्याला आउटर मध्ये घ्यायचे. जनरल एक्सपेन्सेस सुद्धा स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. तर या ठिकाणी जनरल एक्सपेन्सेस किती आहे? 13,500. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये जाईल. कॅरेज आउटवर्ड सेलिंग एक्सपेन्सेस आहे. आता येईल या ठिकाणी ऍडव्हर्टायझिंग सुद्धा सेलिंग एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर आहे डिबेंचर इंटरेस्ट. ओके, डिबेंचर इंटरेस्ट सुद्धा अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये जाईल. ओके, त्यानंतर आहे डायरेक्टर्स फीज अनकॉमन एक्सपेन्सेस आहे. ऑडिट फीज. आता ऑडिट फीज इथे काहीही सांगितलेलं नाहीये तर काय करायचंय आपल्याला? टाइम रेशोनुसार त्याला घ्यायचं आहे. ओके, आणि टाइम रेशो नुसार घ्यायचं आहे तर ते कुठे येईल? स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये. तर या ठिकाणी ऑडिट फीज 10,800. ऑडिट फीज 10,800. क्लिअर? त्यानंतर आहे डेप्रिसिएशन सुद्धा इथे 54,000. डेप्रिसिएशन
54,000. त्यानंतर आहे रेंट अँड टॅक्सेस 31,500. रेंट अँड टॅक्सेस 31,500. ओके. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडर्स हे डी सेक्शन मध्ये सेपरेटली जाईल आणि कमिशन ऑन सेल्स हा सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये जाईल. ओके. तर जे स्टँडिंग एक्सपेन्सेस होते, आय होप स्टँडिंग एक्सपेन्सेस सर्व आपले या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. आता सर्व स्टँडिंग एक्सपेन्सेसची आपल्याला टोटल करायची आहे आणि त्याला 1:2 या रेशोनुसार वाटून द्यायचं आहे. टोटल स्टँडिंग एक्सपेन्सेस होते आहे आपले 2,17,800. 2,17,800. याला 1:2 मध्ये जर आपण डिव्हिजिबल केलं, वाटप केलं, तर याचा वन पार्ट आहे 72,600. ओके. आणि दुसरा पार्ट आहे 1,45,200. 1,45,200. क्लिअर. तर आय होप स्टँडिंग एक्सपेन्सेस समजलेलं असेल. त्यानंतर आपण घेत असतो सेलिंग एक्सपेन्सेस. तर या ठिकाणी दुसरा एक्सपेन्सेस आहे सेलिंग एक्सपेन्सेस. सेल्स रेशो नुसार आपल्याला याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सेल्स रेशो आहे आपला 1:4. ओके. सेल्स रेशो 1:4. आता बघा सेलिंग एक्सपेन्सेस काय काय होते. तर कॅरेज आउटवर्ड सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये येईल. कॅरेज आउटवर्ड किती आहे. कॅरेज आउटवर्ड दिलेलं आहे 39,375. त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग सेलिंग एक्सपेन्सेस आहे. ऍडव्हर्टायझिंग किती आहे. ऍडव्हर्टायझिंगची अमाऊंट 52,500. ओके. त्यानंतर ट्रेड्स टॅक्सेस कमिशन ऑन सेल्स. ओके. कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स किती दिलेलं आहे 30,000. ओके. तर आता सेलिंग एक्सपेन्सेस झालेले आहे. तीनच एक्सपेन्सेस आपल्याकडे आहे. कॅरेज आउटवर्ड, ऍडव्हर्टायझिंग आणि कमिशन ऑन सेल्स. तर याची टोटल करूया. 39,375 प्लस 52,500 प्लस 30,000. याची टोटल होते 1,21,875. ओके. या प्रपोर्शन नुसार याला अलॉकेट करायचं आहे प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये. तर प्री इनकॉर्पोरेशन मधला याचा हिस्सा होत आहे 24,375. ओके. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 97,500. तर सेलिंग एक्सपेन्सेस प्री इनकॉर्पोरेशनचा किती आलेला आहे 24,375 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेलिंग एक्सपेन्सेस आहे 97,500. ओके. यानंतर आपण यामध्ये घेत असतो अनकॉमन एक्सपेन्सेस. तर लिस्ट मध्ये आपला सेकंड एक्सपेन्सेस आहे अनकॉमन एक्सपेन्सेस. अनकॉमन एक्सपेन्सेस. आता हा जो अनकॉमन एक्सपेन्सेस आहे हा सेपरेटली एकतर प्री इनकॉर्पोरेशनचा असेल किंवा पोस्ट इनकॉर्पोरेशनचा असेल. तर जे ही एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहे हे सर्व प्री इनकॉर्पोरेशनचे दिलेले आहे. तर आपण त्याला पोस्ट इनकॉर्पोरेशनचे एक्सपेन्सेस आहे. तर याला सर्व एक्सपेन्सेस आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये घेऊया. बघा काय काय एक्सपेन्सेस दिलेले आहे. तर सर्वात आधी आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. पोस्ट इनकॉर्पोरेशनचा आहे म्हणजे कंपनी अस्तित्वात आल्यानंतर हा एक्सपेन्सेस केला जातो. तर या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आहे 12,750. ओके. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे डिबेंचर इंटरेस्ट 15,750. हा सुद्धा अनकॉमन आहे. डिबेंचर इंटरेस्ट 15,750. ओके. त्यानंतर डायरेक्टर्स फीज 12,000. ओके. डायरेक्टर्स फीज किती येते इथे 12,000. क्लिअर. तर या पद्धतीने 3 एक्सपेन्सेस होते आपले जे अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये होते ते आपण डायरेक्टली पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये घेतलेले आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट टू वेंडर्स. ओके. तर आता यानंतर डी आणि सेपरेट पॉइंट आहे आपला इंटरेस्ट टू वेंडर्स. इंटरेस्ट टू वेंडर्सचा रेशो जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्या रेशोनुसार आपल्याला वाटून द्यायचा आहे. इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो किती आहे 2:1. तर या ठिकाणी या रेशोनुसार आपल्याला अलॉकेट करायचं आहे 2:1 नुसार.
इंटरेस्ट टू वेंडर्स टोटल किती आहे 24,000. ओके, 24,000चं अलोकेशन आपल्याला करायचं आहे. वन पार्ट होईल त्याचा 8,000 आणि वन पार्ट कुठे जाईल पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये, वन पार्ट आणि 2 पार्ट प्री इनकॉर्पोरेशन मध्ये, मीन्स 16,000 अँड 8,000. अशा पद्धतीने त्याला डिव्हिजिबल केलं जाईल किंवा त्याचं बायफर्केशन अलोकेशन केलं जाईल. क्लिअर. त्यानंतर आय होप सर्व एक्सपेन्सेस आपले संपलेले आहे. आता आपण दोन्ही बाजूची आधी टोटल करून नेट प्रॉफिट, नेट सेल्स, नेट लॉस जे काही आहे, प्रॉफिट लॉस आपल्याला शोधून काढायचं आहे. प्रॉफिट लॉस शोधून काढत असताना तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी इन्कम घ्यायचं राहिलेलं आहे. इन्कम मध्ये आपल्याला येत असते ग्रॉस प्रॉफिट, इन्कम साइडला, क्रेडिट साइडला ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट जे आहे आपण सेल्स रेशो नुसार त्याला डिव्हिजिबल करत असतो. सेल्स रेशो किती आहे आपला 1:4. ओके, ग्रॉस प्रॉफिट किती दिलेला आहे, टोटल ग्रॉस प्रॉफिट आहे 5,34,000. ओके, तर 5,34,000 ला आपल्याला 1:4 मध्ये वाटप करायचं आहे. तर 1:4 मध्ये जर आपण याला करायचं झालं तर याचा फर्स्ट एक पार्ट येईल 1,06,800. ओके, तर एक पार्ट आहे 1,06,800. उर्वरित जे 4 पार्ट राहिले आहे ते आहे 4,27,200. 4,27,200. ओके, त्यानंतर एक इन्कम सुद्धा आपल्याला दिलेला आहे इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, आता मागील प्रॉब्लेम मध्ये डिस्काउंट रिसिव्ड होतं, तर डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स होतं म्हणून ते आपण परचेस रेशो नुसार त्याचं डिव्हिजिबल केलेलं होतं. बट या ठिकाणी इंटरेस्ट रिसिव्ड आहे आणि इंटरेस्ट रिसिव्ड हे जे आहे ते टाइम रेशो नुसार आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी इन्कम आहे इंटरेस्ट रिसिव्ड, याचं जे अलोकेशन आहे डिव्हिजिबल होणार आहे हे टाइम रेशो नुसार. टाइम रेशो किती आहे आपला 1:2. ओके, इंटरेस्ट रेशो किती आहे, इंटरेस्ट रिसिव्ड किती आहे 6,000. याला टाइम रेशो नुसार घ्यायचं आहे. तर 1 पार्ट 2,000, 2 पार्ट 4,000. ओके, 2,000 अँड 4,000. तर या पद्धतीने आता जसं हा एक नवीन पॉईंट झाला यामधला, मागील प्रॉब्लेम मध्ये डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स होतं, इथे इंटरेस्ट रिसिव्ड आहे. ओके, आता सर्व एक्सपेन्सेस आणि इन्कम्स आपले लिहून झालेले आहेत. आता आपण याची टोटल करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करू शकतो. सर्वात आधी तुम्ही या ठिकाणी एकतर लॉस येऊ शकते किंवा प्रॉफिट येऊ शकते, याचे कुठलेही चान्स असू शकते. त्यामुळे तुम्हाला याची बेरीज करताना आधी रफ मध्ये करायचं आहे आणि मग आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस शोधून काढायचा आहे. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट प्री इनकॉर्पोरेशनचा जर विचार करायचा झाला तर प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये या ठिकाणी डेबिटची टोटल जास्त आहे आणि क्रेडिटची कमी आहे. ओके, तर प्री इनकॉर्पोरेशन पिरियडची डेबिटची टोटल आहे आपली 1,12,975. ओके, तर किती कमी आहे तर या ठिकाणी आपल्याला लॉस येत आहे 4,175. हा आहे नेट लॉस. ओके, तर प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये आपल्याला लॉस झालेला आहे 4,175 आणि टोटल होईल 1,12,975. क्लिअर. त्यानंतर क्रेडिटची टोटल करतो, पोस्ट इनकॉर्पोरेशनचं आपण बॅलन्सिंग करतो आहे. तर पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये आपला नेट प्रॉफिट येते, कारण या ठिकाणी क्रेडिटची टोटल जास्त आहे आणि ती टोटल आहे आपली 4,31,200. ओके, 4,31,200 मधनं डेबिटचे पद जर आपण लेस केले तर आपल्याला या ठिकाणी मिळते नेट प्रॉफिट आणि ते नेट प्रॉफिट आहे 1,40,000. ओके, आणि टोटल होईल 4,31,200. तर या पद्धतीने आपण हा जो प्रॉब्लेम नंबर 4 आहे तो या ठिकाणी डिस्कस केलेला आहे, बघितलेला आहे. या ठिकाणी प्री इनकॉर्पोरेशनचा लॉस येत आहे 4,175 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये प्रॉफिट येत आहे 1,40,000. तर आय होप तुम्हाला सर्व क्लिअरली समजलेलं असेल. यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला फ्रीली विचारू शकता, कारण एकतर तुम्हाला ही अशी इन्फॉर्मेशन दिलेली असू शकते, त्यावरून एकतर तुम्हाला रेशो कॅल्क्युलेट केल्या जाऊ रेशोचं कॅल्क्युलेशन करायचं असू शकते
किंवा एखादी एक्सपेन्सेस दिलेला राहील तो कोणत्या पद्धतीचा आहे, स्टँडिंग आहे की सेलिंग आहे की अनकॉमन एक्सपेन्सेस आहे, तो प्री मध्ये जाईल की पोस्ट मध्ये जाईल किंवा त्याचं अलोकेशन कशा पद्धतीने होईल, यावर सुद्धा तुम्हाला डीप मध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकते. त्यामुळे जेही प्रॉब्लेम्स या ठिकाणी डिस्कस होत आहे किंवा मी तुम्हाला सॉल्व्ह करून आणि समजून सांगत आहोत ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि तुमच्या फायनलच्या एक्झामसाठी तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करायची. तर आता आपण या ठिकाणी इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटूया अजून एक दोन प्रॉब्लेम आपण याचे घेऊ. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.